एवढं भारी वाटत होतं ना ताईंनो मला मी केस धुतल्यानंतर. बघू शकता माझ्या केसांची शाईन बघू शकता आणि कोणाला नाही वाटत. लांब केस हवे प्रत्येकालाच वाटतं. बघू शकता छोटे केस असले तर माणूस आहे ना एवढा सुंदर दिसत नाही. मोठ्या केसांनी खरंच माणूस सुंदर दिसतं. आणि चला इथे बघू शकता मी आहे ना तुम्हाला एवढी छान आज रेमेडी घेऊन आलेली आहे. तुम्हाला पण आवडेल आणि माझे केस मला ना आज आहे ना धुतल्यानंतर एवढं म्हणजे एकदम सॉफ्ट लागत होते हाताला, सुंदर लागत होते आणि खरंच मला आज आहे ना खूप आनंद झाला. इथून मागे आहे ना मी ज्या रेमेडी ट्राय केल्या ना ताईंनो, त्या आहे ना मला म्हणजे एवढ्या भारी नाही वाटल्या, पण आताची ही रेमेडी ना खरंच इतकी भारी वाटली ना मला. आणि ही ना मला आहे ना खूप दिवसाची ना मला ही वस्तू भेटत नव्हती. त्याच्यामुळे माझ्या केसांना हे लावायचंच राहून गेलेलं होतं. म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करूया. मला ही वस्तू भेटली. चला व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला ना लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब पण करायचं आहे. शेअर नाही केलं तरी चालेल, कारण का तुम्ही स्वतः बघितलं ते भरपूर आहे माझ्यासाठी. चला आता इथे आपण सुरुवात करत आहोत व्हिडिओला. आता आपल्याला इथे घ्यायचं आहे बघू शकता कडुलिंबाचे पानं. आता कडुलिंबाचं झाड कुठे पण असतं आणि कडुलिंबाचे पानं हे खूप म्हणजे खूप गुणकारी आहे कडुलिंबाचं झाड. आणि ज्यावेळेस बघा आपल्याला खोकला वगैरे होतो ना, तर तुमचा खोकला जातच नसेल, तुम्ही किती औषधं वगैरे केले, तर तुम्ही नक्की याचा काढा आहे ना, काढा करून प्या किंवा थोडेसे खलबत्त्यामध्ये ना 5-6 पानं कुटायचे आणि त्याच्यानंतर आहे ना त्याचा रस प्यायचा. किंवा मुलांना पण खोकला झाला असेल ना, जातच नसेल खोकला ना, तर त्यांना पण तुम्ही ना हे ना 1 चमचा भरून आहे ना, याचा रस पाजा तुम्ही. खरंच इतकं छान आहे. चला इथे मी ना कढीपत्ता आणि हे कडुलिंबाचे पानं जास्त घेतलेले आहे. कढीपत्ता थोडा कमी घेतलेला आहे. बघू शकता मिक्स करून घेतलेलं आहे आणि कढीपत्ता नेहमी मी प्रत्येक रेमेडीमध्ये वापरते. कारण का कढीपत्ता आपले केस काळे होण्याचं काम करत असतं. आणि चला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. बघू शकता छान असं मस्त पेस्ट बनवून घेतलेली आपल्याला आता चाळणीनं गाळून घ्यायची ती. खरंच ताईंनो तुम्ही पण आहे ना ट्राय करा. बघा आपल्याला ह्या वस्तू तर काही विकत आणायला लागत नाही आणि आपले केस किंवा आपला चेहरा सुंदर दिसला तर आपल्या स्वतःलाच छान वाटतं. खरंच तुम्ही ना ह्या रेमेडी अशा ट्राय करत चला आणि याच्यामध्ये जास्त वस्तू पण आपल्याला वापरायच्या राहती नाही. नेहमीच आपण केसांना तेल वगैरे लावतो, पण त्याच्यापासून आहे ना आपल्याला एवढं पोषण वगैरे भेटत नाही. आणि चला त्याच्यानंतर आहे ना इथे आहे ना आता तुम्हाला आहे ना कडुलिंबाचे अजून मी काही गुणधर्म सांगते. ज्यावेळेस बघा आपल्याला आहे ना आता खोकल्याचं मी तुम्हाला सांगितलं, पण ज्यावेळेस आपल्या केसांमध्ये कोंडा होतो आणि त्याच्यानंतर आहे ना किंवा केसांमध्ये खाज येते, केसांमध्ये काही वेळेस होतात, कोणाच्या डोक्यात जरी झाल्या ना, तर तुम्ही नक्की हे लावा. त्याने जाता म्हणजे जातातच. एवढी छान रेमेडी आहे. आता इथे बघू शकता मी छान असं गाळून घेतलेलं आहे ते आणि याच्यामध्ये आपल्याला आता तेल घालायचं आहे. आता हे तेल आहे ना मी आहे ना पहिलेच बनवलेलं आहे बरं का, भरपूर पूर्वीच हे बनवलेलं आहे. इतकं शिल्लक आहे म्हणून मी याचाच वापर करत असते. आता तुम्ही ना खोबरेल तेल याच्यामध्ये टाकू शकता थोडंसं 1 चमचा. किंवा तुमच्या केसांना पहिलंच थोडंफार तेल वगैरे असेल तर तुम्हाला लावायचं नसेल तर फक्त तुम्ही हे पाणी याचं लावू शकता केसांना. आता नाही तर तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल ना त्याच्यामध्ये भरायचं आणि स्प्रेनं वगैरे आपल्या केसांवरती ना मुळांपाशी ना मस्त छान असं मसाज करायचा. छान हे बघा हे असं लावून. चला आता इथे मी ही रेमेडी तयार करून घेतलेली आहे. बघा याच्यामध्ये कुठे काही केमिकल नाही, काही नाही, काही नाही. आता इथे बघू शकता मी केस आहे ना शक्यतो 3 ते 4 दिवसांनी धुवत असते आणि बघू शकता माझ्या केसांना अजून पण किती शाईन आहे ते. आणि इथे बघू शकता माझे केस आहे ना एवढे काळेभोर आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते का माझे केसांसाठी मी स्वतः काही ना काही रेमेडी ट्राय करत असते. कारण का कसं केस आहे ना आपले ना केसांमुळेच आपलं सौंदर्य सुंदर दिसत असतं. बघू शकता आता इथे ना मी तुम्हाला खूप साऱ्या व्हिडिओमधून सांगत असते का मी आजपर्यंत माझ्या केसांना आहे ना कोणतीच मेहंदी लावलेली नाही. लाल नाही, काळी नाही, शाईन नाही, कसली कसली म्हणजे शाईन करण्याची मेहंद्या वगैरे असतात त्या म्हणजे कोणतीच मेहंदी अजून केसांना मी लावलेली नाही आहे. बघू शकता ह्या रेमेडी मी ट्राय करत असते आणि त्या पण तुमच्यासोबत शेअर पण करत असते. आता बघू शकता मी केस आहे ना इथे आहे ना तुम्हाला दाखवलेली आहे, कारण काय ना एवढी शाईन आहे माझ्या केसांना आणि शाईन राहते. आपण हे रेमेडी जर ट्राय केल्या ना एवढी शाईन राहते ना आपल्या केसांना. आणि बघू शकता चला आता इथे मी ना 2 पार्ट बनवून घेतलेले आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं दोन्ही बाजूला लावता येतं. बघू शकता ह्या पद्धतीने. आणि हे संपूर्ण तेल आपल्याला लावायचं आहे. पहिले मुळाशी लावायचं आहे. आता तुमच्याकडे घरामध्ये कोणी असेल ना आई बहीण वगैरे कोणी तर त्यांच्याकडनं तुम्ही लावून घेऊ शकता किंवा मग नसेल तर मग स्वतः लावायचं आपण. आता इथे
बघू शकता आता मी स्वतःच लावते. माझ्याकडे आता आहे ना मुलगी आहे, पण ती आलेली नाही, नाही तर ती पण लावून देते. आणि बघू शकता इथे मी 2 पार्ट करून घेतलेले आहे. एक पार्टला मी ना चिमटा लावलेला आहे, म्हणजे क्लिप लावलेली आहे, आणि दुसऱ्या साईडला अशी व्यवस्थित म्हणजे ते पुढे येतं म्हणून नाही ना, व्यवस्थित आपल्याला तेल लावणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला जास्त वेळ मी इथे ना दाखवत नाही, कारण का व्हिडिओ जास्त मोठा होऊन जातो. पण तुम्ही खरंच सुंदर असं केसांना तेल लावायचं आहे. आता तुम्हाला खोकला जरी येत नसेल किंवा मग केसांमध्ये खाज येत नसेल, काही नसेल, तरी पण तुम्ही हे लावायचं म्हणजे लावायचंच आहे. आपले केस सुंदर होतात, लांब होतात आणि शाईन पण देतात, आणि याच्यामध्ये अजिबात हानिकारक काहीच नाही, तुम्हाला पण माहीत आहे. आणि त्याच्यानंतर आता मी काय करत असते बघा, जे मी करते ते तुमच्यासोबत शेअर पण करत असते. आता याचा जो पाला आहे ना, तो आहे ना थोडेसे 10-12 पानं घ्यायची, स्वच्छ धुवून ते खलबत्त्यात कुटायचे, आणि त्याचं थोडंसं त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं, आणि ते पाणी ना सकाळीच उठल्या-उठल्या प्यायचं, उपाशी पोटी प्यायचं. एवढ्या शरीरामध्ये ना खूप सारे आपले काही ना काही प्रॉब्लेम असतात, त्याने खरंच दूर होऊन जातात. मी तुम्हाला काही ना काही सांगत असते. मी स्वतः रेमेडी ट्राय करत असते सगळ्या, म्हणूनच मी तुम्हाला सांगत असते, आणि मला पण आहे ना माहिती काही गोष्टी, म्हणून बघू शकता. तेल लावायची पण एक पद्धत असते. सगळ्या बाजूनं बघा, मी केस पुढे पण घेतलेले होते, आणि सगळ्या बाजूनं आपल्याला केसांना व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे बघा. जेवढं शिल्लक होतं वाटीमध्ये तेवढं पण मी आता लावून घेणार आहे. चला, या पद्धतीने तेल लावायचं आहे. कारण का तेल मी थोडं कमीच टाकलेलं आहे, पण तेल आपल्या केसांना लागलंच गेलं पाहिजे. तेल केव्हा लावायचं, किती लावायचं, याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवणार आहे. कारण का कसं, तेल जास्त झालं तर ते पण चांगलं नसतं, किंवा एकदम कमी झालं तर ते पण चांगलं नसतं. चला, इथं छान असं मस्त बघू शकता मी केसांना तेल वगैरे लावून घेतलेलं आहे. आणि हे लावल्यानंतर आहे ना ताईनो, एवढं छान डोकं थंड पडतं ना. त्याच्यामध्ये काय जादू आहे काही माहीत नाही, पण आहे ना ते लिंबाचं पाल्यानं खरंच थंडगार असतं. तुम्ही लिंबाच्या झाडाच्या सावलीला बसा, एवढं सुंदर वाटतं, थंडगार वाटतं ना. चला, इथे बघा छान असे मी ना केस आता बांधून घेतलेले आहे. आता मी दुसरा दिवस इथे झालेला आहे, धुवून घेतलेले आहे केस बघू शकता. आणि केस मी अजून विंचरलेले नाही. हे बघा, मी ना शक्यतो आहे ना केस आहे ना असे धुतल्यानंतर पण आहे ना थोडेसे बांधून वगैरे ठेवत असते मी. कारण का मला थोडे कामं करायला लागतात, आणि केस मोकळे करून मला आहे ना कामं जमती नाही. तर इथे बघू शकता माझे केस, तुम्ही बघू शकता एवढे सुंदर झालेले होते ना. मला तेवढा आनंद झाला ना, मी जेवढा केस विंचरायला लागली तेव्हा. एवढे शाईन देत होते ना माझे केस. चला, व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून खूप धन्यवाद.